यूज केलेला आहे. मला जस्ट हां 2 दिवस आधीच रिसीव झालं आहे आणि मी आता ते यूज करायला सुरुवात केलेली आहे. पण खूप छान आहे आणि मस्त आहे, म्हणजे लायटर खूप मस्त वाटतंय. आणि त्यासोबत हे USB कॉर्डसुद्धा आलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. हॅलो एव्हरीवन, तर माझ्या व्लॉगची सुरुवात आज काहीशी थोडीशी वेगळी झालेली आहे आणि तर मी आता रवा भाजायला घेत आहे नाश्त्यासाठी. हे बघा, ही वांग्याची भाजी आता मी करणार आहे. भरली वांगी करणार आहे. इथं मी मसाला रेडी करून ठेवलेला आहे. आता ही वरती फक्त बडीशेप पावडर टाकली आहे आणि हे काल मी थोडंसं असं हे केलं होतं कॉर्नचं, तर त्याचा काय मी व्हिडिओ शूट नाही केला. बट त्याबाद बरंच काय काय थोडासा कांदा बिंदा कट करून ठेवला होता मी, तो फ्रीजमध्ये ठेवला होता. थोडासा टमॅटो आहेत त्याच्यात आणि हे लसूण आहेत. आता ते मी म्हटलं भाजीलाच यूज करेन. तर वांगी बघा इथे छान आहेत आणि ही पेनवरनं भाजी आणलेली आहे. आमच्याकडे पेनवरनं भाजी आलेली आहे. सो मस्त छान वांगी आहेत आणि बरीच अजून भाजी आहे, ती मी तुम्हाला दाखवते. सो मी आता तेलामध्ये सगळं फ्राय करायला घेतलं. सगळं कढीपत्ता, कांदा, टमॅटो आणि लसूण होती जी बारीक चिरून ठेवलेली ती, आणि जो मसाला होता प्रिपेअर केलेला जो वांग्यामध्ये आता तो फिल केलेला. आणि वांगी आता मी जे फ्राय करत आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही बोलाल हे अशी का वांगी टाकली, तर आता मी ते वांगी ठेवली आहे शिजायला. थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि एक वांगं ना थोडंसं लास्टला खराब होतं, त्यामुळे मी ते लास्टचा पार्ट त्याचा काढून टाकला आणि मग ते थोडंसं हे होतं. तर माझी आता वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. तर मला जिजाईचा टिफिन मी पटकन लगेच भरून घेतला. जिजाईला टिफिनमध्ये 2 चपात्या आणि थोडीशी वांग्याची भाजी दिली होती आणि इथे आता जिजाईचा टिफिन आणि जिजाईची बॉटल हे सगळं भरून ठेवलेलं आहे. वांगी दिली आता, आज वांगी केली. पावडर किती लावलीस बघू? अरे पावडर कशी लावलीस? मी लावली असती ना. टिफिन आणि बॉटल बॅगेत ही मी माझ्यासाठी ठेवली आहे दुपारी जेवणाला भाजी. एक वांगा ठेवला आहे आणि थोडासा मसाला आणि ह्या चपात्या आहेत काही. आता त्या मी ठेवते चपातीच्या डब्यामध्ये भरून. आणि खूप आता किचनमध्ये एवढा पसारा झालेला आहे. रात्रीची चपाती ती मांजरीला टाकायला हवी आहे. खूप पसारा झालेला आहे आता आणि तो आता सगळा आवरायला लागणार आहे, कारण हॉलमध्ये एवढा पसारा करून ठेवला आहे काही विचारू नका. हे काय केलंयस? हे काय आहे? हे एवढं सगळीकडे काय केलंयस? बघा केवढा पसारा करून ठेवलाय सगळीकडे ह्या लोकांनी. तुलाच दाखवते आता, थांब की तू पसारा करतो. हा जो पोरगा आहे ना, हा खूप आगाव पोरगा आहे. हा पळतोय बघा, हा पळतोय कसा. सगळं काढून ठेवतो. पसारा तुम्हाला दिसत असेल बघा एवढा. आता सगळं आता हे एवढं सगळं आवरायचं आहे पटापटा. आणि आज वातावरण खूप छान आहे. मस्त वातावरण आहे. असाच पाऊस पण आहे आणि थोडंसं ऊन पाऊस सारखं आहे. भरून ठेवलं सगळं आणि इथे काय केलं पसारा अजून. वाव किती पसारा तो. सगळं लावलेलं सगळं विस्कळून ठेवता आणि हे खेळण्यांचा बाजारच काढून ठेवलेत तुम्ही. काय हे किती हे काय रे. एवढी खेळणी काढून ठेवतात ना, बाप रे. आणि बेडरूमची दशा बघा काय झालेली आहे ती. हा जो पोरगा आहे ना, हा लय आगाव आहे पोरगा माझा, है ना गोंडू? आगाव आहे ना. हे हाय सगळ्यांना, नमस्ते सगळ्यांना. तर माझ्या व्लॉगची सुरुवात तर तुम्ही पाहिलीच आहे. आणि आता जिजाई गेलेली आहे स्कूलला आणि ह्यांचासुद्धा डब्बा मी पाठवून दिला आहे जिजाईसोबतच.
आणि जिजाईचा पण टिफिन आणि हे सगळं दिलेलं आहे. आज मी वांग्याची भाजी केली, तुम्ही बघितलं. म्हणजे मी ही वांगी जी आहेत ना ती पेनवरनं आणलेली आहेत आणि पेनची भाजी खूप छान भेटते आणि ताजी असते. आणि हे मोस्टली ना असं ट्रेनमध्ये खूप म्हणजे वाट्यावरती पिशवी अशी बांधलेल्या असतात आणि तसं ट्रेनमध्ये भेटतं. सो तिथनं जेव्हा ट्रेनमधनं कोणी घेऊन आलेलं ना तर ते आमच्यासाठी भाजी घेऊन आले होते. सो आम्हाला ती भाजी भेटली, आम्हाला पेनची भाजी. आणि काय चाललं आहे तुझं? सो आता झालेलं आहे सगळं, बट आता माझं आणि शिवराजचं काम आहे ना. शिवराज आणि मी आता पसारा आवरणार आहे आमचा. जो शिवराजने हातानं खूप पसारा करून ठेवलेला आहे आमचा, तो आवरणार आहे ना. आवरणार आहेस ना. सो म्हटलं आता थोडा वेळ आराम करते, 5-10 मिनटं बसते आणि मग कामाला सुरुवात करूया आपण. किती नाटकी करतोय गोंडा माझा, किती नाटकी होत आहे. हां, तुम्हाला बाजूला चहाचा कप दिसत असेल. मी आता थोडासा म्हटलं चहा घेते, थोडासा फ्रेश होते आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात करते. कारण तुम्ही बघितलं तर हे इथे हॉलमध्ये माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल खूप पसारा केलेला आहे पोरांनी आणि त्या बेडरूममध्ये पण. आणि प्लस मला किचन पण आवरायचं आहे. बघू आज काय काय होतं आहे. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, छान कमेंटसुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बोल चॅनेलला सबस्क्राईब करा. हां बोल बाय कर. बाय बोल ना बोलून बोल ना. बाय बोल. बाय असं नाही, बोलून बोल ना. ले भाव खाते है ना, ले भाव खातेस. मधुकोंडा. सो मी माझं आता सगळं आवरून ठेवलेलं आहे. किचन काउंटरसुद्धा क्लीन करून ठेवलेलं आहे. भांडी जेवढी होती तेवढी सगळी घासून घेतली. सगळा पसारा आवरून झालेला आहे. आता हा भाजींचा फक्त हे करायचं आहे. तर ही सगळी भाजी आहे. टमॅटो आहेत आणि भेंडी आहे, ही आहे कारली आणि हे 2 पिशव्या आहेत त्या गवारच्या आहेत आणि ही आहे मिरची. ह्यातली मिरची आहे मोठीवाली भाजी करायला. आता ही सगळी फ्रीजमध्ये ठेवेन. सो हे सगळं आवरून झाल्यानंतर त्याच्यानंतर शिवराजला म्हटलं झोपूया थोडंसं, कारण शिवराजला दुपारी झोपायची सवय आहे. आणि मग मी त्याला झोपवलं. त्याच्यानंतर तो झोपल्यावरती मी माझी बाकीची थोडीशी जी कामं होती ती आवरून घेतलीत. कपडे धुवायचे होते ते धुवून घेतले. त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला ती भांडी जी आहे ती लावून घेते. नंतर म्हटलं चहा ठेवूया, नाहीतरी 4-4:30 वाजलेच होते. मग म्हटलं आता झोपून काय उपयोग नाही आहे. सो म्हटलं चला मस्तपैकी चहा ठेवून घेऊया. तेवढ्यात शिवराज उठलाच होता आणि मी चहा ठेवल्यावर तर त्याला पण भूक लागलेली, तर तो बिस्किट मागत होता. सो थोडासा पाऊस पण थांबला होता आणि हे संध्याकाळी बाहेरचं वातावरण बघा किती छान वाटत आहे. मस्त असं क्लायमेट असतं, काम असतं खूप, पक्ष्यांचे आवाज हे ते खूप छान वाटत असतं बाहेर संध्याकाळचं. बट ना मच्छर पण खूप असतात बाहेर, म्हणून मी संध्याकाळी मोस्टली जास्त बाहेर पडत नाही. आणि मग नंतर मग आम्ही मस्तपैकी चहा एन्जॉय केला आम्ही दोघांनी. चहा बिस्किट. काय खातोयस तू काय खातोयस हा? सो आम्ही चहा बिस्किट घेत असतानाच माझे मिस्टर आले आणि मस्त गरमागरम समोसे घेऊन आले होते. आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त मिळून समोसे एन्जॉय केले. छानपैकी माझी फेवरेट सिरियल लावली होती लग्नानंतर होईलच प्रेम. त्याच्यानंतर मी ह्या सिरियलच बघत असते फक्त. ह्या म्हणजे 2 सिरियल माझ्या ठरलेल्या असतात, म्हणजे ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईल प्रेम. ह्या 2 सिरियल मी आवर्जून न चुकता बघते रोज. तुम्ही बघता की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणती सिरियल पाहता हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर संध्याकाळी समोसे खाल्ल्यानंतर काही जेवायची जास्त इच्छा होत नव्हती. तर म्हटलं काहीतरी माझे मिस्टर बोलले की थोडंसं साधंच कर, म्हणजे जास्त काही बनवत बसू नकोस. सो जास्त काही अशी जेवायची इच्छासुद्धा नाही आहे. तर म्हटलं चला मग राहू दे, मग एक काम करूया की मस्त गरमागरम खिचडीच करूया. आणि खिचडी बनवली की कसं पोरं पण खातात आवडीने. आणि मस्त म्हणजे थोडीशी पातळ खिचडी केली ना तर मसाले भाताची मस्त छान लागते.
आणि मी त्याच्यामध्ये ना मोस्टली जो लाल मसाला आहे ना तो कमी टाकते. जो मॅगी मसाल्याचा पाऊच अख्खा टाकते, तर पोरं खूप आवडीने खातात ती खिचडीसुद्धा, कारण जास्त तिखट बनवत नाही. आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावरती तूप आणि मस्त काकडी कट करून घेतलेली, जिजाची फेवरेट. सो माझा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, छान छान कमेंटसुद्धा करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर.